आत्मत्वी दिसतो भेद, हा अवघाची देह संबंध. एका जीवने नाना स्वाद औषधी भेदे. म्हणाले आता अशा प्रकारे वेगवेगळे लोक जेव्हा जीवनात येतात आणि आपण त्यांच्याशी त्रासदायक लोकांशी कसा व्यवहार करावा याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. म्हणतात समर्थ की तुम्ही शांत व्हा, बाजूला राहा. मग आपलं मन शांत झाल्यावर आपल्या ठिकाणची सज्जनता परिपूर्णतेला त्या व्यक्तीशी वागण्याकरता आली आहे बघितल्यावर पुन्हा त्याच्या संपर्कात या. हा म्हणाले मी तुम्हाला मार्ग सांगितला. तुम्हाला वाटेल की अहो असं कसं, आत्मत्वी दिसतो भेद. आता ह्याच्या प्रत्येक माणसाच्या मधला हा जो भेद आहे तो आता आणखीन एका भूमिकेतनं तुम्ही लक्षात घ्या. म्हणाले की जसं रागावलं की आपणच शांत व्हावं आणि आपणच आपली भूमिका सुधारून त्याच्याशी पुन्हा चांगला संबंध प्रस्थापित करावा. हा जसा म्हणाले मी एक पर्याय सांगितला, तसा दुसरा तुमच्यावर काय माणसं आहे तो, कशी वागतात हो, असं म्हणाले मनामध्ये उद्वेग आणूच नका. त्याचं कारण असं, या प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी भेद भरलेलाच आहे. म्हणाले हा कशाचा संबंध आहे, हा अवघाची देह संबंध, देहाशी संबंधित आहे आणि देहकर्मामुळे तो त्याच्या पूर्वकर्माप्रमाणे त्याच्या संस्काराप्रमाणे वागणार आहे. तू शहाणा आहेस ना म्हणाले, तर तू हे समजून घे. हा अवघाची देह संबंध, एका जीवने नाना स्वाद. तू लगेच दृष्टांत दिला. म्हणाले की एक पाणी आहे, एक पाण्याचं दृष्टांत घ्या. म्हणाले पाणी कुठंही जगभरामध्ये किती वेगवेगळ्या रूपाने आम्हाला त्याचे परिणाम देतं. म्हणजे गुणधर्म प्रत्येक ठिकाणच्या पाण्याचे, गंगेचे वेगळे आहेत, यमुनेचे वेगळे आहेत, गोदावरीचे वेगळे आहेत, कावेरीचे वेगळे आहेत. म्हणाले असं का होतं, आणि ती सुद्धा ज्या ज्या स्थानावर येते त्यावर आणखीन बदलत जाते. तर म्हणाले कशामुळे हे घडतं, तर जीवने नाना स्वाद औषधी भेद. त्या जलाला सुद्धा वेगवेगळी चव असते, कारण तिथे वाढणाऱ्या वनस्पती. जसं कोकणामध्ये लोक म्हणतात की आमच्या जांभ्याच्या दगडातलं जे पाणी आहे ते जांभा दगडातल्या पाण्याची चव काही कशाला येत नाही. ते जितकं सुंदर असतं तसं दुसरं पाणी असत नाही. त्याप्रमाणे म्हणाले ह्या वनस्पतीचा ठिकाणी असणारा जो औषधी भेद आहे म्हणजे गुणधर्मांचा भेद आहे, त्याप्रमाणे पाण्याचे भेद बदल. तसा माणूस आहे. म्हणाले पाणी एकच आहे पण ठिकठिकाणी वेगळं आहे. तसा मी एकच आहे पण माणसं त्याच्या ठिकाणी असलेल्या कर्मामुळे भिन्न भिन्न आहे. गरळ आणि अमृत झाले. म्हणाले परी आपणच नाही गेले. त्या सर्पाच्या गळ्यामध्ये असणारं विष जे आहे त्याला गरळ म्हणतो आपण विषाला, तर तो गरळ ओकतो असं म्हणतो ना आपण तसं. किंवा माणूस वेडवाकडं बोलला तर काय गरळ ओकलं असं म्हणतो, इतकं वाईट बोलला. तर ते गरळ ही ओकणं म्हणजे प्रवाहीच आहे, म्हणजे जलच आहे. आणि अमृत सुद्धा जलच आहे. परी आपणच नाही गेले. पण म्हणाले आपण नाही, आपण नाही गेले. हा पण त्यातलं जलत्व किंवा रसत्व गेलेलं नाहीये. साक्षात्वे आत्मयास पाहिले पाहिजे तैसे. आणि त्यामुळे आपण सगळ्या प्राण्यांमध्ये त्याचे जे वरचे व्यवहार आहेत, त्याचे जे दोष गुण आहेत, त्याचं काही बरं वाईट आहे, आम्हाला पटणं न पटणं आहे, ह्याच्यातून त्याला पाहूच नाही. त्याच्या पलीकडे जाऊन त्यातला जो साक्षी आहे त्या साक्षी भावानीच पाव की तो जो आहे. म्हणून ते सांगतात साक्षत्वे आत्मयास पाहिलं. त्याच्यातल्या आत्म्याला त्याच्या जागृती स्वप्न सुषुप्तीच्या व्यवहारांनी नाही पाहिलं, त्याच्यातल्या साक्षी भावानी पाहिलं, साक्षी रूपाने पाहिलं. अंतर्निष्ठ जो पुरुष आता आले त्यांच्या त्या ध्यानाच्याकडे आता ते पोचले. अंतर्निष्ठ जो पुरुष तो अंतर्निष्ठेने विशेष, अशी अंतरंगावर निष्ठा ठेवणारा तो अंतर्निष्ठ. म्हणजे कोणता अंतरंग, त्याचं जे साक्षीत्व आहे किंवा त्याचं जे तुर्यगा नावाचं, कारण जो तुर्यगा आत्मा आहे ना तो चतुर्थ आत्मा आहे. त्याच्या ठिकाणी वैश्वानर, तैजस, प्राज्ञ आणि तुर्यगा. तर तुर्यगा हा साक्षी आहे. आमच्या हृदयामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे ते त्या तुर्यगा रूपाने आहे. तर म्हणाले हा जो अंतर्निष्ठ आहे म्हणजे काय, ज्याच्या ठिकाणी केवळ आत्मनिष्ठा आहे. आत्मनिष्ठा म्हणजे मला ईश्वरावर निष्ठा आहे असं नाही. समर्थ म्हणतात त्याचं आस्तिकपण, त्यांची अंतर्निष्ठा, याचा अर्थ प्रत्येकाच्या हृदयातल्या अंतरात्म्यावरच त्याची निष्ठा आहे, त्या माणसाच्या स्थूल सूक्ष्म व्यवहारावर नाहीच आहे. असा जो पुरुष आहे तो अंतरनिष्ठेने विशेष आहे.
म्हणजे ह्या अंतरनिष्ठेच्या दृष्टिकोनातून किंवा त्याच्या मार्गदर्शनाने किंवा त्या भूमिकेतून अंतरनिष्ठेच्या विशेष जो जो त्याचा भाव निर्माण झालाय, जगामध्ये तो जगदीश तो तयास ओळखे. आणि मग काय करतो तो, त्याच्या ह्या अंतर्निष्ठ विशेषतेने जगात भरून राहिलेला फक्त ईश्वर पाहत राहतो. तो वरचा माणूस काही पाहत राहत नाही. आपल्याला नेहमीचं उदाहरण, नामदेवांनी त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन ते धावले, हीच भूमिका आहे. तो कुत्रा आहे का माणूस आहे? कुत्रा आडं पचवतो आणि त्याला ती शिळी भाकरी पचवणं काय अवघड आहे असं नाही. त्यातला जो अंतरात्मा आहे तोच त्यांनी त्याचा पाहिला आहे की त्याची तृप्ती मला करायची. मला जर भाकरीला तूप लावून तृप्ती आहे तर त्यालाही भाकरीला तूप लावून तृप्तीच मिळेल ना, असं. तर तो तयास ओळखे, ह्या विशेषाने व्यापून असलेल्या जगदीश्वराला तो ओळखतो, हे त्याचं विशेष आहे. नंतर म्हणाले, नयनेची पाहावा नयन, आपल्या डोळ्यांनीच दुसऱ्याचा डोळा पाहावा. म्हणजे काय, माझ्या डोळ्याला जे बरं वाटतं तेच ते. आपल्याकरता छान छान कपडे घ्यायचे आणि प्रेझेंट द्यायला घ्यायचे म्हटलं की एक खास दुकानात जाऊन घ्यायचे. जसं आपल्याकडे सत्यनारायण करायचं म्हटलं की सत्यनारायणाच्या वेगळ्या सुपाऱ्या मिळतात. अगदी अगदी जे फळं, हो अगदी अगदी सगळं असं. मने शोधावे मन, आपल्याच मनाने दुसऱ्याचं मन पाहावं. तैसेची हा भगवान सकाळा घटी, तसाच हा जो परमात्मा आहे तो सगळ्यांच्या ठिकाणी भरून राहिलाय. म्हणजे माझ्या डोळ्यांनी दुसऱ्याचा डोळा दिसतो, माझ्या मनाने दुसऱ्याचं मन आकलन करता येतं, तर माझ्या अंतरात्म्याने दुसऱ्याचा अंतरात्मा का समजू नये मला? म्हणजे मला जे जे दिसतं, त्यांनी थोडक्यात काय सांगितलं की दृश्य जगत बघताना मी माझ्या डोळ्यांनी पाहतो, दृश्य जगताचा व्यवहार करताना माझ्या कानाने ऐकतो. हे जर मला माझ्या डोळ्या काना मनाने त्या जगाचा व्यापार करता येतो, तर याच जगामध्ये भरून राहिलेलं जे अंतरात्म रूपाने परमेश्वराचं रूप आहे ते का नाही मला कळत? तो जगदात्मा मला का नाही समजत? तोही माझ्या ठिकाणी जर आत्मा आहे तर मला दुसऱ्याच्या ठिकाणचा आत्माच पाहायला पाहिजे. जे मी जर मला आत्मरूपामध्ये किंवा माझ्या ठिकाणच्या आत्म्याला जाणतो, पण माहितीच आहे तो आहे म्हणून मी आहे, मग समोरचा का नाही त्याला पाहता येत, असं त्यांना म्हणायचंय. तेणे विण कार्यभाग आडे, सकळ काही तेणेची घडे, प्राणी विवेके पवाडे, तेणेची योगे. म्हणजे ते म्हणतात त्याच्यामुळे कार्यभाग अडणार आहे. कोणामुळे? ज्या अंतरात्म्याचा वरती त्यांनी सकळा घटी तोच भरून राहिलाय, हा भगवान. ते त्यांनी आता आपल्याला सांगितलं. हो, त्याच्याशिवाय सगळंच अडलेलं आहे. मग सकळ काही तेणेची घडे, अडत असेल तर त्यांनीच अडेल, घडत असेल तर त्यांनीच घडेल. आणि म्हणून प्राणी विवेके पवाडे, तेणेची योगे, त्याच्याचमुळे मनुष्याच्या ठिकाणी विवेक निर्माण होऊ शकतो, विकसित होऊ शकतो, वृद्धिंगत होऊ शकतो. जागृतीचा व्यापार घडतो, संबंध तयाशीच पडतो. स्वप्नामध्ये घडे जो तो, येण्याची न्याय. जागृतीत आम्ही व्यवहार करतो म्हणून त्याच्याबद्दल आम्ही बोलत राहतो, पण हा सगळा व्यवहार कोणामुळे घडतो? त्याच्यामुळे. मग स्वप्न तरी कोणामुळे पडतं? त्याच्याचमुळे. आपण आत्ताची मगाशी म्हटलं, जागृतीमध्ये आमचा वैश्वानर आहे म्हणून आम्ही म्हणतो अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता, असं वैश्वानराबद्दल. स्वप्नामध्ये तो तेजस आहे, म्हणजे आपल्या तेजानी तो आमच्या डोळ्यापुढे सृष्टी निर्माण करतो. आणि आम्हाला स्वप्न नाही तर काही एवढंसं ते बुबुळ, ते मिटलेले डोळे, त्या बुबुळाच्या पुढे केवढा समुद्र पाहतो आम्ही, किती भयानक माणसं पाहतो, खूप सुंदर सुंदर दृश्य पाहतो. लहान नाही, प्रचंड मोठी मोठी पाहतो. हिमालय सुद्धा पाहतून तेवढ्या व्यापक रूपात दिसतो. एवढ्याशा डोळ्यापुढे म्हणून तो एवढासा नाही दिसत. मग म्हणाले हे सगळं कोण घडवतो? हे सगळं तरी तोच घडवतो ना, याच न्यायाने ना. म्हणजे दुसरा काय न्याय जो जागृतीला लावला तोच स्वप्नाला आहे. येण्याची न्याय त्याच्याचमुळे घडतं. आता अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण. म्हणून मी जे तुम्हाला अखंड ज्ञान सांगतो ना, समर्थ म्हणतात की ते अखंड देवाचं स्मरण आहे, बाकी वेगळं ध्यान नाहीच आहे. देवाचं सातत्याने प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी स्मरण असणं. म्हणून आपण जसं इतरत्र बोललो की प्रत्येक गोष्ट करताना आपल्या परंपरेने, आपल्या आचारामध्ये त्या ईश्वराशी जोडून ठेवू. जेवायला बसलो तरी उदर भरणं नव्हे जाणे जे यज्ञ करू, झोपायला लागलो तरी त्याला नमस्कार केल्याशिवाय आपण झोपतो.
नवीन आणलं तरी सुद्धा त्याला दाखवल्याशिवाय ते अंगावर घालत नाही. काहीही असो, तो आमच्या प्रत्येक कर्माचा साक्षी आहे. एवढंच नाही तर आपण काही चांगली यादी करायला आपल्याकडे गुरुजी येतात, काही चांगली कर्मकांड आपल्याकडनं होतात, तर आपण दोघांच्या साक्षीने कर्म करतो, म्हणजे देवाच्या आणि ब्राह्मणाच्या. म्हणून आपण म्हणतो अहो चांगलं देव ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न लागलंय असं जे म्हणतो, त्याचं कारण असं की कोणतंही कर्म हे देव आणि ब्राह्मण, आता हा व्यवहारात ब्राह्मण झाला, त्याच्याच साक्षीने होतंय. माझा लहान लहान प्रत्येक क्षणाचा जो भाग आहे तो त्याच्या साक्षीने आहे, म्हणून त्याचं मला अखंड स्मरण आहे. याचे कळता विवरण सहजची कळे. हे याचे जे स्पष्टीकरण आहे ते जर मी माझ्या अंतःकरणामध्ये समजून घेतलं की म्हणजे आपल्याला समजायला हवं की माझा आवडता दैवत राम आहे, मग तो राम माझ्याकरता काय करतो, तो कसा आहे, तो अखंड माझ्या जवळ आहे. कारण सगुण रूपात आम्हाला आवडतो बघायला, म्हणून आम्ही सगुण रूपात पाहतो. एक स्थिती येते की नाही, तो सर्व व्यापक आहे. इथे ती स्थिती आहे समर्थांना सांगण्याची की व्यापकतेने बघा. पण आम्हाला बघता येईलच असं नाही. सुरुवातीला तर आम्ही असंच बघू की राम माझ्याबरोबर आहे, विठ्ठल माझ्याबरोबर आहे, कृष्ण माझ्याबरोबर. अनुभव येत, अनुभव जो भगवंत देतो त्याच्याबद्दल इथे कुठे प्रश्न नाही आहे, आणि त्याची चर्चा करायचं आपल्याला कारण नाही. आपली साधना आपल्या बाजूनी चालू राहायची. म्हणून समर्थांनी पण तेच सांगितलं, इतक्या प्रकाराने तत्वज्ञान सांगून इथे कुठल्याही सगुण मूर्तीचा विषय फारसा न आणता किंबहुना पुढे थोडासा टाळला, तरी सुद्धा समर्थांनी रामभक्ती नाही सोडली. समर्थांनी प्रभू रामचंद्रांच्या करता रघुनायक हे वीण काजा आणिक नाही असंच म्हटलं की आम्हाला दुसरं काही कामच नाही त्याच्याशिवाय. म्हणजे लौकिकामध्ये हेच राहतं, पण अनुभव याचा येतो. मनुष्य हा अनुभव घेऊ शकतो. त्यांना सांगायचं हेच आहे की अखंड देवाचं स्मरण ठेवा. ते स्मरण तुम्हाला कशाचा अनुभव देतो ते तुम्हाला कळेल असं. म्हणून सहज सांडून सायास हाची कोणी एक दोष. अहो ही सहज साधना आहे, ही सोडून तुम्ही इतर ठिकाणी का धावता? त्याच्यामध्ये काहीतरी दोषच आहे. आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरिती. आत्म्याला सोडतात आणि मग अनात्मा म्हणून त्यांनी असं म्हटलंय. आता इथे पुढे आलंच आहे, त्यांनी आत्म्याला सोडायचं आणि मग काहीतरी लौकिकामधलं जे अनात्म आहे, जे संपणार आहे असं अशाचं ध्यान धरायचं. सांडून अनात्म्यास ध्यानी धरिती, आपल्या ध्यानामध्ये धरतात. परी ते धरिताही धरेना, पण ते जरी मनात धरावंसं वाटलं तरी ते तसं कायम राहत नाही. ध्यानी येती व्यक्ती नाना, म्हणजे ते जे रूप आहे अनेक आकार घेऊन येत राहतं. म्हणजे कुणी लोकच भेटतात, समजा कुठे रामरूप डोळ्यात ठेवलं तर पुरा जो आनंद देणारा रामाच्या रूपाचा भाग आहे तोच समोर राहतो असं नाही. त्या रामाचं रूप बाजूला जातं, तिथे आणखी दुसऱ्याच काहीतरी गोष्टी घडताना दिसतात. व्यक्ती म्हणजे अभिव्यक्ती. या ठिकाणी त्यांनी म्हटलंय ना की तेथे एकाचे नाही वरची वळायचं. हा, ध्यानी येती व्यक्ती नाना. त्याच्या ठिकाणी त्या रामरूपाच्या ध्यानाच्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या गोष्टी अभिव्यक्त होत राहतात. म्हणजे आमच्या हातात नाही राहत ते. आम्हाला सारखा राम पाहावासा वाटतो. आधी तो राम कुठे दिसतो? पहिल्यांदा तर तो राम दिसतच नाही. पण समजा आपण धरू की भाग्याने तो राम दिसायला लागला, तरी सुद्धा तो कुठे कायम राहतो? दुसरंच काही दिसायला लागतं. उगेची कष्ट ती मना कासावीसी करून, कासावीस करून मनाची अगदी ओढातणाव. काय करावं, ध्यानाला बसतो मन लागत नाही, काय करावं ध्यानाला बसतो पण आम्हाला काही ते रूप दिसत नाही, हे असं जे मनामध्ये येतं. मूर्ती ध्यान करिता सायासे. सायासे म्हणजे कष्ट करून. हा, अनायासे म्हणजे सहज, आणि सायासे म्हणजे प्रयत्न. तर मूर्ती ध्यान आम्ही प्रयत्नपूर्वक करायला बसलो, तेथे एकाचे एक जी दिसे. जे एक आहे त्याचं भलतंच काहीतरी दुसरं दिसायला लागतं. भासो नये त्याची भासे विलक्षण. जे पाहावं अशी अपेक्षा नाहीये तेच काहीतरी तिसरं दिसायला लागतं. ध्यान देवाचे करावे किंवा देवाल्याचे करावे, हेची बरे विवरावे आपले ठाई. म्हणाले आपल्याला खरंच देवाचं ध्यान करायचंय का देवाला याचं ध्यान करायचं?
म्हणजे देवळाचं ध्यान करायचंय का देवळातल्या देवाचं ध्यान करायचंय, असा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलाय. हेची बरे विवरावे, हे आधी ठरवा म्हणाले मनाशी. विवरावे म्हणजे आपले ठाई, म्हणजे आपल्या ठिकाणी. देह देऊळ आत्मा देव. देह हे देवालय आहे, आत्मा देव आहे. कोठे धरू पाहता भाव, कुठेच भाव ठेवायचा आहे तुम्हाला, देवळावर का देवावर. देव ओळखोन जीव तेथेची लावावा. आता कुठे भाव ठेवावा असं तुम्हाला वाटलं तर सांगतो, उत्तर त्यांनी दिलंय की ते म्हणतात की हे बघा, देवाला ओळखा, देव कुठे आहे, आणि त्या देवावर भाव ठेवा. देवळावर कसला भाव ठेवता, ते देहावर कसला भाव ठेवता, असं म्हणतात. अंतर्निष्ठ ध्यान ऐसे, हे असं अंतर्निष्ठ ध्यान आहे. हे जे मला तुम्हाला सांगायचं आहे ध्यान, त्यामुळे त्यांनी आपल्याला अखंड ध्यान जे सांगितलंय ते अंतर्निष्ठ आहे. अंतरंगावरती निष्ठा ठेवून केलेलं ध्यान, जे 24 तास आहे, सातत्याने सतत स्मरण आहे. हे अशा प्रकारे केलं जातं. देह आणि देहाच्या उपाधी याचा विचार न करता या देहाच्या आतमध्ये त्याला जो चालवणारा आहे त्याचं स्मरण त्यांनी ठेवावं. दंडक ध्यान अनारीसे म्हणाले, दंडक ध्यान जे आहे ते वेगळं आहे. म्हणजे दंडक याचा अर्थ काय, वहिवाट, चाल, हा यांचा असा दंडक आहे असं आपण म्हणतो ना. तसं म्हणाले ध्यानाची एक परंपरा आहे. एक सांगतात लोक या पद्धतीने करा, आणि अनेक ग्रंथांनी ही परंपरा आपल्याकडे वर्णन केलेली आहे. म्हणाले अनुमाने, ते दंडक ध्यान अनारीसे, अनारीसे म्हणजे वेगळं आहे. आता इथे प्रत्यये वीण सकळ पिसे अनुमान ध्यान, आणि प्रत्ययाशिवाय जे केवळ काहीतरीच भ्रमात्मक आहे, जे पिसत म्हणजे एक वेळ आहे किंवा आम्हाला लागलेलं एक खूळ आहे, असं काय आहे, अनुमान ध्यान आहे. अनुमान ध्यान आम्हीच आमच्या मनाने काहीतरी कल्पना करतो आणि त्याचं ध्यान, जे आता आम्ही आमच्या मनाने कल्पना केली की ही कृष्णाची मूर्ती, हीच मूर्ती माझ्या डोळ्यापुढे डोळे मिटल्यानंतर यावी. समर्थ म्हणतात ही कल्पना कशा करता. हे अनुमान ध्यान जे आहे ती ही कल्पना आहे. म्हणजे ह्या कल्पनेला आतमध्ये घ्यायचं, आणि या कल्पनेला आत घ्यायचा प्रयत्न करण्यामध्ये 1-2 वर्ष शिवाय ती काही मूर्ती अशी आतमध्ये येत नाही. मग ती जेव्हा केव्हा मूर्ती आमच्या डोळ्यापुढे आतमध्ये दिसायला लागली, त्यानंतर त्या मूर्तीने चैतन्यमय केव्हा व्हायचं, म्हणजे ती आम्हाला आमच्या कल्पनेने सुरू झाली. म्हणजे आता ती का दिसायला लागली, कारण आमची कल्पना थोडी प्रबळ झाली, म्हणून ती कल्पना ठसावली तिथे, आणि ती ठसावली म्हणून डोळे मिटले आणि ती कल्पना केली की डोळ्यापुढे ते ध्यान येत आहे. ते म्हणतात याच्यामध्ये अडचण काय आहे तुम्हाला, की ते जे मूर्तीचं ध्यान आहे एक वेळ ते सरावानी पुढे दिसायला लागेल, पण ते म्हणजे अंतरात्मा नाही. म्हणजे तुम्हाला जे दर्शन होणार आहे त्या ध्यानामध्ये त्या अंतरात्म्याचं होणार नाही आहे, ते त्या मूर्तीचं दर्शन होणार आहे. मग आता पुढे म्हणतात अनुमाने अनुमान वाढे. मग आता कल्पनेने कल्पना वाढत जाते. मग तो कसा दिसला, मग कृष्ण नाचतोय, मग कृष्ण असा दिसतोय, कृष्ण मागे पुढे होतोय, कृष्ण माझ्या ध्यानात येत नाहीये, काही अनेक गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये अनुमानाने अनुमान वाढे. किंवा एखाद्या दिवशी आपल्याला एखाद्या मोठ्या स्थानावरून डोंगरावरून धावत धावत येताना ध्यानामध्ये कृष्ण दिसतो, की मनुष्य कल्पना करायला लागतो काय बरं असेल. मग त्याच्या आयुष्यात काहीतरी अडचण आली की मग तो म्हणतो बघा, नेहमी कृष्णाचं ध्यान असं डोळ्यापुढे सहज मूर्तिरूप दिसायचं, पण त्यावेळी तो डोंगरावरून खाली धावत धावत येताना दिसला, याचा अर्थ आपल्याला काहीतरी संकट आलंय, त्याची त्यांनी सूचना दिली होती की मी जिथे आहे तिथे मी राहिलो नाही, मी खाली उतरून आलोय, म्हणजे मला संकट आलंय हे त्यांनी मला ध्यानात सांगितलं. त्यांनी मला, कुणी म्हणेल की मला मी ध्यानामध्ये तो रोज दिसतो, तसा न दिसता त्यांनी मला उचलून घेतलं असं मला दिसलं. मग मला पुढे संकट आलं, मग त्या संकटात माझ्या लक्षात आलं की अरे त्यांनी मला उचलून घेतलं, म्हणजे त्याला माहिती आहे ना हे संकट येणार आहे, म्हणून त्यांनी मला आधीच सांगितलं की बाबा रे मी तुला उचलून घेतलंय, तुझ्यावर संकट येईल याची त्यांनी नांदी सूचना मला दिली आहे. म्हणजे ह्या ज्या कल्पना आहेत ते म्हणतात या सगळ्या कल्पना आम्ही एका मूर्तीची कल्पना केली
की त्या कल्पनेतून रोजच्या ध्यानात बदलत चालली. ध्यानधरिता सवेची मोडे, म्हणाले अनुमाने अनुमान वाढे. ध्यान करत असताना स्वतः मोडते. म्हणजे सवेची ही कल्पना आहे तर पुढची कल्पना पुढे आली की ते पहिलं मोडतं, म्हणजे मागे पडतं. उगेची कष्ट ती बापुडे स्थूळ ध्याने. आणि म्हणाले दया येते, म्हणाले मला त्यांचे बापुड वाणी आहेत ते की जे स्थूलाचं ध्यान धरतात, म्हणजे मनामध्ये त्या स्थूल मूर्तीची कल्पना करतात आणि ते ध्यान अधिकाधिक स्पष्ट होत जावं याकरता प्रयत्नशील राहतात. देवास देहधारी कल्पिती तेथे नाना विकल्प उठती. देवाला सुद्धा म्हणाले देहधारण करणारा समजला. म्हणजे काय म्हटलं की तो जो कृष्ण आहे त्या कृष्णाला आम्ही नाही ओळखला, त्या रामाला आम्ही नाही ओळखला. आम्हाला तो कोदंडधारी पाहिजे राम, आम्हाला तो बासरी वाजवणारा म्हणजे मुरलीधर पाहिजे कृष्ण, किंवा ज्याच्या मस्तकावर मयूरपिच्छा आहे असा पाहिजे कृष्ण. म्हणजे त्या देवाला सुद्धा आम्ही मूर्तीत अडकवला. देवास देहधारी कल्पिती, त्यालाही देहाच्या ठिकाणी कल्पना करून बसवला. तेथे नाना विकल्प उठली. तिथे मग विकल्प यायला लागतात की हा देव आज मानस पूजा केली, त्याला काही खाऊ घातलं, मग त्यांनी का नाही खाल्लं. आज मानस पूजेमध्ये माझ्या मनात आज आंब्याचे दिवस नसताना सुद्धा, म्हणजे तो ऋतू नाहीये तरी आंबा खाऊ घालावा असं का वाटलं. मग झाली कल्पना सुरू, म्हणजे देवाला आज आपल्या मानस पूजेमध्ये आंबा खायचा होता म्हणून आपल्या मनामध्ये त्याला आंब्याचं फळ नैवेद्य म्हणून दाखवावा असं वाटलं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या कल्पना आहेत ह्या कल्पना माणूस करत जातो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की उगेच कष्ट ती बापुडेच थोडं ध्याने, तसंच देवास देहधारी कल्पिती तेथे नाना विकल्प उठती. भोगणे त्यागणे विपत्ती देहयोगे. आणि त्यामुळे अडचण त्यांना काय येते, ध्यानात सुद्धा भोगणं, म्हणजे ध्यानात सुद्धा भोग आहे, आनंद आहे. त्यागणे त्याग आहे, म्हणजे संपत्तीचा त्याग, कधी विपत्ती संकट, या देहामुळे हे सगळे भोगत राहतात. म्हणजे जीवनात येणाऱ्या ह्या सगळ्या परिस्थिती किंवा घटना, संकट, अनुकूल किंवा प्रतिकूल गोष्टी, या सगळ्यांच्या बद्दल काय होतं म्हणाले, ते अनुभव घेतच राहतात. म्हणजे त्या ध्यानामुळे ते जीवनातल्या अनुभवापासून अलिप्त होत नाही. ते जसे जोडलेले आहेत, आसक्त आहेत, ममत्व आहे, अहमभाव आहे, देहात्मबुद्धी आहे, ती सगळी जशीच्या तशीच राहते. मग ह्या ध्यानाने काय साधलं म्हणत असं त्यांना सांगायचं आहे. इथे ऐसे मनी आठवते विचारिता भलतेची होते, दिसो नये ते दिसते नाना स्वप्नी. म्हणाले आता हे सगळ्या मागच्या गोष्टी आहेत की आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत, आता एखाद्याचं बिल यायचं आहे, ध्यानाला बसलाय की ध्यानात ते बिल आलं ते तिथे ते म्हणतात ह्या मागच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ऐसे म्हणजे मागच्या ओवीत जे झालंय ते सगळे मनी आठवते. मागच्या ओवीत काय झालंय, भोगणं, टाकणं आणि विपत्ती संकट, ही सगळी जीवनात जी येतात, म्हणजे सुख दुःख आणि अकस्मात येणारी संकट, हे सगळं म्हणाले आमच्या ध्यानात दिसायला लागतं. दिसो नये ते दिसते नाना स्वप्नी, जशी नाना प्रकारची स्वप्न पडावी तसं म्हणाले आमच्या ध्यानामध्ये स्वप्न काय, आमची कल्पनाच आहे. तसं हे ध्यान काय झालं, आमची कल्पनाच, त्याच्यामध्ये याच्या वेगळ्या 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 कल्पना उभ्या राहतात. दिसते ते सांगता न ये, बळे भावार्थ धरिता न ये, साधक कासावीस होये अंतर्यामी. दिसते ते सांगता न ये, जे आम्हाला दिसतं ते आपल्याला बरोबर त्या ध्यानात काय असं दिसलं ते सांगता येत नाही. बळे भावार्थ धरिता नाहीये, त्याचा नेमका काय भाव आहे, त्याचा नेमका काय अर्थ आहे त्या ध्यानात दिसलेल्या गोष्टींचा सांगता येत नाही. साधक कासावीस होये अंतर्यामी, साधकाला त्याच्यामुळे आतमध्ये मात्र बेचैनी येते, कासाविशी येते. त्याचं कारण होतं की जे समर्थांच्या या सांगण्यावरून आपल्या असं लक्षात येतं की ध्यान करता करता मनुष्य त्या मूर्तीच्या ठिकाणी अनेक कल्पना करत जातो आणि नुसत्या त्या कल्पना मूर्तीशी राहत नसाव्यात,
कारण आपल्याला काही त्याचा अनुभव नाही, त्यामुळे आपण काही सांगू शकत नाही. पण त्या कल्पना नुसत्या मूर्तीपाशी राहत नाहीत, तर त्या कल्पनेतून अनेक कल्पना निर्माण होतात. आणि त्या ज्या कल्पना निर्माण होतात म्हणजे त्या कल्पना अनेक गोष्टींना, लोक गोष्टी रचतात म्हणतो तसं, अनेक गोष्टींना जन्म देतात. म्हणजे कसं, आता माझ्या चांगल्या काही मैत्रिणी आहेत, त्या अनेक वर्ष ध्यान करतात. मग त्या कल्पनेत त्यांना अशा अनेक गोष्टी दिसत असतात. त्यामुळे तसं वरून बारीक 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 पाऊस आल्यासारखा येतो. त्या म्हणतात असं कुठे चांदण्या दिसतात, तर कुठे चंद्राचा प्रकाश दिसतो. मग म्हणाले असं वाटतं की त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये आपले नातेवाईक दिसतात, आपले आईवडील नसलेले आईवडील दिसतात. म्हणजे हे जे सगळं दिसायला लागतं, तर हे त्या सगळ्या आपल्या अंतर्मनातल्या कल्पनाच आकार घेऊन वर येतात का? म्हणजे समर्थांना आम्हाला ठाशीवपणाने एक सांगायचंय की ध्यानाची प्रक्रिया जेव्हा तुम्ही बाह्य ध्यानाची प्रक्रिया आलंबनासहित अवलंबता, तेव्हा एक कल्पना घेता आणि म्हणजे एक मनामध्ये एक काहीतरी विचार सूत्र धरून त्या कल्पनेच्या आधाराने पुढे चालतात आणि तसे पुढे चालायला लागला की ती कल्पना कल्पनाला जन्म देते. अशा अनेक कल्पना जन्माला येतात आणि तुम्ही त्याच्यात जे पडता तेव्हा त्याच्या गोंधळात, त्याच्या आवर्तात तुम्हाला कळत नाही की ह्या कल्पनेचा अर्थ काय होतो. ज्या कल्पना आता आपल्या डोळ्यापुढे येत आहेत, जे आपण ध्यानाला बसलो की दिसतंय, त्याचा अर्थ काय? कधी भयावह असेल, कधी चांगलं असेल. असे लोक आहेत, म्हणजे आपण व्यवहारात पाहिले तर आपल्या लक्षात येतं की त्यांच्या ज्या काही ध्यानामध्ये त्यांना वाटतं आपल्याला दिसतं, त्यांनी असं ध्यानाला बसलं त्या डोळ्यापुढे ज्या आकृत्या, जे रंग येतात ते कागदावरती काढून दाखवतात. ते तर म्हणजे जे समर्थांना सांगायचंय ते आपल्याला कल्पनेने असं वाटतं की असा ध्यान करणारा मनुष्य त्या ध्यानामध्ये ती रामाची, कृष्णाची मूर्ती तर सुटली आणि त्याच्यामधून हे वेगवेगळे आकार उकार दिसायला लागले. म्हणजे समर्थ म्हणतात हे जे दिसणं आहे ही पुन्हा तुमची कल्पनाच आहे. म्हणजे तुम्ही नाही पुढे गेलात, म्हणजे तुम्ही हे सोडून नाही गेलात, कुणाला नाही सोडलं तुम्ही कल्पनेला. म्हणजे मन कल्पित, तुम्ही अजून मनाच्या कल्पनेतच राहिलात, मग तुम्ही ध्यानाने काय चाललंय असं त्यांना म्हणायचं असावं. सांगोपांग घडे ध्यान त्यास साक्ष आपुले मन, मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नाही. म्हणाले सांगोपांग ध्यान कसं असतं? घडे ध्यान, त्याला आपलं मन साक्षी आहे म्हणाले. आपल्याच मनाला कळतं की हे योग्य ध्यान झालं आहे का नाही आहे. मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नाहीये. जे एक थोडक्यात समर्थांचं वैशिष्ट्य आहे, तशी थोडक्यात ध्यानाची व्याख्या केली की ध्यानाला मनुष्य बसला की जेव्हा ध्यान योग्य प्रकारे झालं किंवा समाधान ध्यानात आपण गेलो किंवा ध्यान आपल्याला प्राप्त झालं असं केव्हा म्हणता येईल? ध्यान लागलं असं केव्हा म्हणता येईल? जेव्हा मनामध्ये एकही विकल्प शिल्लक राहिला नाही. विकल्प म्हणजे काय? कुठलाही आकृती, आकार निर्माण झालेले आमच्या डोळ्यापुढे जे डोळे मिटले आहेत आणि आकार, आकृत्या दिसत आहेत, याचा अर्थ हा मनाचा खेळ चाललाय. ध्यान लागल्यानंतर मनाचं अमन जर झालं तर काहीच आकार राहणार नाही, काही उरणारच नाही. तिथे काय राहील ते या त्रिगुणाच्या खेळातलं काहीच राहणार. जे दिसणार आहे किंवा जे असणार आहे ते काही वेगळं असेल, आपल्याला माहित नाही की ते आत्मतत्व कसं दर्शन देईल. तेच राहील ना, फक्त मनच राहिलं नाही तर एक आत्म्याशिवाय काय राहील? कारण त्या आत्म्याच्या वर तर मनाने पांघरूण घातलंय, त्याचं पांघरूण निघून गेलं मनाचं की आतलं जे चेतन आत्मतत्व आहे ते तेवढं प्रकट होईल. असं फुकट मन एकवटिले तेने तुटक ध्यान केले. म्हणाले असं उगीच मनाला एकवटण्याचा, ते आम्ही मूर्ती समोर धरली आहे, तिच्या पुढे माझं मन एकाग्र होऊ दे, तिच्या पायावर मन एकाग्र होऊ दे, तिच्या चेहऱ्यावर माझं मन एकाग्र होऊ दे, माझ्या मनामध्ये ती मूर्तीच एक येत राहू दे, असं म्हणाले. डोळे मिटून तो कल्पना करत राहतो आणि आतल्या त्या मूर्तीवरती एक एक आरोपित करतो. काय होतं म्हणाले? तेने तुटक ध्यान केले. त्याच्यामुळे ते ध्यान काही सलग तर नाहीच होत, पण काहीतरी अशी कल्पना केली तर काहीतरी तुटकपणाने एखादी एवढीशी गोष्ट दिसू शकते. कधीतरी इतक्या वेळ कृष्णाची मूर्ती पाहिली
चांगलं 15 मिनटं गेली, 20 मिनटं गेली, 25 मिनटं गेली आणि मग डोळे मिटले की तो दृष्टीभ्रम असतो, सातत्य असतं. आता एवढे दिवे आहे, एवढा वेळ कृष्णाची मूर्ती पाहिली, डोक्याचं मुकुटच दिसतो, नाही तर एखाद्या अंगावरचं वस्त्रच दिसतं, तर एखादा पाय, हे काय, हे तुटकं ध्यान आहे. मला असं काहीतरी दिसतं. त्याने कोण सार्थक झाले पाहना का, म्हणजे ते म्हणतात पहा ना तुम्ही की त्यांनी काही कोणाचं सार्थक होणार आहे का. अखंड ध्याने न घडे हित, तरी तो जाणावा पतित, हाची अर्थ सावचित्त बरा पाहावा. आणि म्हणाले जो ह्या अखंड ध्यानाकडे वळतो आणि तो जो म्हणतो छे हो काही त्याचा उपयोग झाला नाही, तर म्हणतात ते की तरी तो जाणावा पतित. तुम्ही असं समजा की तोच पतित आहे, असं होणंच शक्य नाही की भगवंताचं अखंड स्मरण करावं आणि लाभ होऊ नये, असं होऊच शकत नाही. म्हणाले हाची अर्थ सावचित्त बरा पाहावा, एवढाच अर्थ पाहावा. कोणत्याही दाण्यापेक्षा हे जे अखंड ध्यान आहे, अखंड स्मरण आहे किंवा अंतर्निष्ठता आहे, सगळे शब्द एकमेकांचे पर्यायी आहेत. हे जर म्हणाले चालू राहिलं तर काय होतं, तर त्याचा लाभच होतो. खरंच ध्यानाचं फल मिळतं. आणि जर मनुष्य यांनी फल मिळत नाही असं म्हणाला तर म्हणावं हे तो पतित आहे, म्हणजे तो अत्यंत पापी आहे की ज्यामुळे एवढं ध्यान लावून सुद्धा त्याच्या पापाचा निचरा होऊन तो परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही आहे. ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण, दोन्ही मध्ये अनन्य लक्षणं असले पाहिजे. आता त्यांच्या विषयाकडे वळतायत, कोणत्या, की हे जे तुमचं पारंपरिक म्हणजे दंडक ध्यान, आपल्याला 3 ध्यानं सांगितली त्या. एक त्यांनी सांगितलं अंतर्निष्ठपणे हे अखंड ध्यान, दुसरं सांगितलं त्यांनी दंडक ध्यान म्हणजे परंपरागत ध्यान, आणि तिसरं त्यांनी आपल्याला सांगितलं अनुमान ध्यान, अनुमानाने ध्यान आहे केलेलं. तर म्हणाले ही जी ध्यानं आहेत अशा प्रकारे केलेली, त्यातलं अनुमान ध्यान तर केवळ कल्पना. तर ती कल्पना काय केली, आतापर्यंत उडवून लावली ना, की कल्पनेनी मूर्ती घेतली, मग ते कसं तुम्हाला साध्य नाही होत आहे. हे आत्ता इथे येऊन त्यांनी काय केलं, अखंड ध्यानाची व्याख्या करेपर्यंत त्यांनी आपण योजून आलंबन घेऊन केलेलं जे ध्यान आहे ते आपल्या कल्पनेने उभं केलेलं ध्यान कसं राहत नाही, आणि कल्पना कल्पनेतच शिल्लक राहते. कल्पनेच्या पलीकडे मनुष्य जात नाही, आणि कल्पना मनाचा विषय आहे, म्हणजे मनाच्या पलीकडे आम्ही जातच नाही. मग मनाने मी स्वयंपाक केला काय, मनाने मी एखादा गेम खेळला काय, मनाने मी एखादं गाणं गायलं काय, मनाने मी एखादं ध्यान केलं काय. म्हणजे थोडक्यात सगळा प्रांत कल्पनेचा आहे, विषय बदलले एवढंच. तेवढं त्याला काही अर्थ नाही. आता आम्हाला काय समजावून सांगताय, आता आम्हाला ते दंडक ध्यान सांगताय की परंपरेने तुम्ही जे ध्यान करता. आता ही आम्ही तुम्हाला व्याख्या सांगितली, व्याख्येच्या पुढे म्हणाले आम्ही आता काय सांगतो, ध्यान धरिते ते कोण, ध्यान धरणारा मी, म्हणजे मी मला कोण म्हणतो, ध्याता, मी ध्याता आहे, ध्यान करणारा. ध्यानी आठवते ते कोण, ते माझं ध्यान आहे, ज्याच्यावर मी ध्यान करतो आहे. तर ते जे माझं ध्यानाकरता योजलेलं जे काय म्हणूया प्रतीक किंवा जी देवता किंवा जी मूर्ती, ती मूर्ती म्हणजे माझं ध्येय आहे. ज्याला मी पाहणार तो कोण, राम आहे. आणि कशाकरता पाहणार आहे, कारण माझ्या मनामध्ये रामाचं ध्यान लागावं असं वाटतंय. म्हणजे मला ध्यान कुठल्या रूपात पाहिजे, रामाच्या, मला ध्यान कुठल्या, कृष्णाच्या. आणि त्याच्याकरता मी काय केलं, रामाची किंवा कृष्णाची मूर्ती घेतली. म्हणजे आता कोण झाले म्हणाले, दोघे जण. एक ते कल्पना केलेलं ध्येय रामाची मूर्ती, मी हा ध्याता ज्याला ते पाहायचंय, आणि ते कोणत्या रूपात पाहायचंय, ध्यान रूपात पाहायचं. ध्यानामध्ये मला तो राम पाहायचा आहे. तर म्हणाले दोन्हीमध्ये अनन्य लक्षणं असले पाहिजे. पण म्हणाले ध्यानी आठवते ते कोण, मी, या दोघांमध्ये जर द्वैत आहे, ते ध्यानाची मूर्ती वेगळी आहे, बघणारा मी आहे, हे जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत कुठलं आलं ध्यान म्हणाल. म्हणून ते सांगतात दोन्हीमध्ये अनन्य लक्षण, दोघेही एकमेकांच्या ठिकाणी पूर्णपणे विसर्जित झालेले पाहिजे. ना तिथे राम राहायला पाहिजे, ना तिथे मी राहायला पाहिजे.
राम आणि मी एक झाल्यावर रामाला काय करायचंय ते राम करेल, त्याला काय दाखवायचंय ते तो दाखवेल. म्हणजे ज्या ध्यानात याला राम पाहायचं आहे ते म्हणतात राम पाहण्याकरता ध्यानच नाही. राम जे दाखवील किंवा राम जे होईल ते होण्याकरता तू राममय झालं पाहिजे. राम आणि तू हे एक झाले पाहिजे. म्हणून दोन्हीमध्ये अनन्य लक्षणं असले पाहिजे. अनन्य सहजची आहे, हा सहजची आहे, स्वाभाविक आहे, हे व्हायलाच हवं. साधक शोधून न पाहे, जर हे स्वाभाविक गोष्टच जर साधकांनी शोधली नाही तर ज्ञानी तो विवरो न राहे समाधाने. त्यामुळे हे न पाहे, पण कोण पाहतो? ज्ञानी. जो ज्ञानी आहे हा साधकाला हे समजलं नाही. साधक जर अशा वरच्याच गोष्टीत अडकून पडला ध्यानाच्या, पण जो ज्ञानी आहे तो मात्र विवरो न राहे, तो मात्र त्याच्यामध्ये विचार करून विवरून विवंचून त्याच्यामधला काय जो तरतम आहे त्या विषयावर चिंतन मनन करून समाधाने, तो समाधानाने राहतो. म्हणजे तो आपल्या ठिकाणी काय त्याचं रूप आहे ते जाणून घेतो. ऐसी हे प्रत्ययाची कामे. म्हणून ज्ञानी हा त्याचा प्रत्यय घेतो. आणि प्रत्यये विण बाधीचे भ्रमे, जोपर्यंत प्रत्यय येत नाही तोपर्यंत आमच्यावरती भ्रम स्वारच आहे. भ्रम म्हणजे कोण? कल्पना. आणि कल्पना म्हणजे कोण? मन. बस ते म्हणाले जोपर्यंत आम्ही त्या मूर्तीतच खेळत बसतो, तो मला खेळताना दिसतो, तो मला चालताना दिसतो, तो मला उठताना दिसतो, हे ध्यान नाही. लोक दंडक संभ्रमे चालती प्राणी. मग हे कसं आहे? आता लोक म्हणजे आम्ही माणसं या अर्थाने तो शब्द बाजूला झाला. सर्व लोक कसे चालतात? दंडक संभ्रमे. दंडक म्हणजे पारंपरिक. जो ध्यानाचा संभ्रम आहे, ध्यानाच्या विषयीचा, त्या संभ्रमाने चालती प्राणी. लोक म्हणजे समाजामध्ये रूढ असलेलं, आमच्यामध्ये जी एक ध्यान म्हटलं की जी भावना आहे आजपर्यंत चालत आलेली, त्याच ह्यानी लोक चालत राहतात. आणि जोपर्यंत असेच चालत राहतात तोपर्यंत ते काही प्राप्त करू शकत नाही. दंडक ध्यानाचे लक्षण धरून बैसले अवलक्षण. त्यामुळे त्याचं लक्षणच मुळी अवलक्षण आहे. कारण मुळात ते मुळी द्वैतच धरून बसलाय की ध्याता आणि ध्येय हे द्वैत धरून बसलाय. प्रमाण आणि अप्रमाण म्हणजे खरं आणि खोटं, बाजारी नेणती. अगदी सामान्य माणसाला यातलं काही कळत नाही. कारण शेवटी काय बाजारी म्हणजे आमच्यासारखा बाजार बुणगे, आम्हाला काय कळतंय असे सामान्य मनुष्याला त्या विषयाची कल्पनाच नाहीये की ध्यान लागल्यावर काय दिसलं पाहिजे. कुणाला माहिती आहे की ध्यानाचा अनुभव काय येतो? ते आम्हाला काही माहिती नाहीये. त्यामुळे जर आम्हाला ध्यानाचा अनुभवच माहिती नाहीये तर आम्हाला काय कळणार आहे की ध्यान कसं करावं? मिथ्या समाचार उठविती, वावुग्याचं बोंबा ठोकीती, मनाचा आणि ती अनिता अंती अवघेची मिथ्या. मिथ्या समाचार उठविती म्हणजे आपल्याकडून फार वेगवेगळ्या कल्पित गोष्टी लोकांना सांगत राहतात. अहो काय मजा आहे ध्यानामध्ये, राम येतो, तुम्हाला भेटतो, तुम्हाला बोलतो, तुम्हाला खेळतो, अशा काही गोष्टी सांगत राहतात. आणि तेव्हा ते काय सांगतात? माझ्या मनाच्या कल्पनेत दिसतात असं नाही सांगत ते असं म्हणतात मला ध्यानामध्ये रामाचं दर्शन होतं. म्हणजे माणसाचं भ्रम कोणता आहे की मी रामाचं दर्शन घेतो, हा भ्रम आहे. म्हणजे मी त्याची कल्पना करतो, ती मूर्ती मला कल्पनेने आता माझ्या डोळ्यापुढे दिसते असं नाही वाटत. असं वाटतं की हे प्रत्यक्ष राम मला दर्शन देतो माझ्या डोळ्यापुढे. वावुग्याचं बोंबा ठोकीती किंवा घालीती, काही पण जे अयोग्य आहे असं वावगच काहीतरी बोलतात. म्हणाले मनाचा आणि ता अंती अवघेची मिथ्या. आणि जर त्याचा बरोबर विचार केला मनाने तर ते सगळं खोटच आहे. ते भास आहेत, ते सगळे ध्यानात होणारे त्यांना भास आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की मग असं ध्यानात दिसतच नाही का? दिसतं ना, देव दर्शन देत नाही का? देतो ना, पण आभास नाही, ती वस्तुस्थिती असते. म्हणजे जोपर्यंत भासात्मक ध्यान आहे,
जे ध्यान नसतं असं समर्थ म्हणत नाही. असा गैरसमज आपण करून घेऊ नये की ह्या ध्यानामध्ये दिसलं. रामकृष्ण परमहंसांना त्यांनी डोळे मिटले की त्यांची काली माता दिसत होती, म्हणजे मग ते भ्रामक होतं का? नाही. कारण त्यांनी सांगितलंच आहे की जे दिसतं ते केवळ चैतन्यमय दिसतं. जेव्हा चैतन्यच डोळ्यापुढे प्रकट होतं तेव्हा ते ध्यान जे आहे ते असं राहतच नाही. ते ध्यान जे आहे ते साक्षात परमेश्वराचं दर्शनच राहतं. आणि म्हणून मग ती दिसते, ती बोलते, ती चालते, ती हलते. ते तिचं जे चैतन्यमय रूप व्यवहार करतं ते सामान्य रूप नसतं, आणि ती सामान्य रूपात ती प्रकटही होत नसते. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की जोपर्यंत मनुष्याचे भास खेळ करतात तोपर्यंत मनासा आणि ती अंती अवघ्याची मिथ्या. 42व्या ओळीत त्यांनी म्हटलंय की हे सगळं मिथ्या म्हणजे भासात्मक आहे, हा आभास आहे. म्हणून भक्त सुद्धा म्हणतात, भगवंता ध्यानामध्ये तू जे दर्शन देतोस ते भासात्मक आहे, तुझं रोकडं दर्शन दे. म्हणजे ध्यानामध्ये किंवा डोळ्याच्या पुढे ध्यान म्हणून नाही, ती स्थिती समाधीत जाते. किंवा समाधीतल्या अनुभवालाच शब्द जर ध्यान वापरला, कारण असंही असतं म्हणजे परंपरेमध्ये जेव्हा ध्यान शब्द पुन्हा पुन्हा वापरतात तेव्हा ते काही समाधी शब्दापर्यंत जात नाही. त्याचा अर्थ ती समाधी लागत नाही, किंवा समाधी म्हणजे ऐक्य, ईश्वराशी ऐक्य होत नाही असं नाही, ऐक्य होऊ शकतं ना, पण ते शब्द मात्र ध्यानच वापरतात. म्हणजे ध्यान हा शब्द जोपर्यंत भ्रमा करता येतो, कल्पने करता येतो आणि मनाच्या कल्पिता करता येतो तोवर आभास आहे. आणि ध्यान हा शब्द समाधीमध्ये जसं केवळ चैतन्य शिल्लक राहतं तरीही शब्द ध्यान वापरला जातो. त्यावेळी मात्र ते प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूपच असतं, कारण तो स्वतः ते चैतन्यच, तो अंतरात्माच प्रकट होतो. चैतन्य म्हणजे कोण? अंतरात्मा. कारण ते चैतन्य आम्हाला दिसायला लागलं म्हणजेच अंतरात्मा झाला. ते काहीच नाही दिसलं तो ध्यानाच्या कक्षेत आहे. तो ज्ञानाच्या कक्षेत असलेला मग आता तो आम्हाला दिसतो का? कोण दिसतो? तोच दिसतो. तोच का दिसतो? त्याचं कारण असं की तो जो आहे, तो जो परब्रह्म परमात्मा आहे, तो जवळ आहे, तो दूर आहे, तो प्रकट आहे, तो अप्रकट आहे. त्यामुळे त्यांनी त्याचं मूळ रूप आपल्या चैतन्य रूपामध्ये आमच्या समोर जर प्रकट केलं तर आनंद जो आहे, म्हणून संतांनी जे म्हटलंय एकच वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे आपलं, की सगुणाचे आधारे निर्गुण पावे साकार. ते साकारच होते. सगुणाच्या आधाराने आकाराला कोण येतं? निर्गुण येतं. त्यामुळे तो निर्गुण परमात्मा सगुणाच्या आकारांत, सगुण मात्र काय त्याचा धोका सांगितलाय त्यांनी. तो सगुण म्हणजे भास नाही, तो सगुण म्हणजे ते सगुण चैतन्य. आणि म्हणून ते आम्हाला पुढे नेतात. कोणी एक आता इथे अशी छान गोष्ट सांगितली आहे, म्हणजे खिल्ली उडवली आहे या अशा वरवरचे. कारण ते म्हणतील तुम्ही कल्पना कल्पना, मी म्हणतो हे काय लावलंय समर्थांनी ध्यानाच्या ठिकाणी नावं ठेवणं, म्हणून आम्हाला हा दृष्टांत दिलाय. कोणी एक ध्यानस्थ बैसला, कोणी एक शिकविद्याला. एक आता मी ध्यान केलं की मला काय दिसलं काय नाही लगेच मी दुसऱ्याला सांगत सुटते. तसं ज्याला सांगितलंय तो शिकवतो. मुकुट काढून माळा घाला म्हणजे बरे. आता त्यांनी सांगितलं, एक ध्यानात बसला, त्यांनी सांगितलं की अहो मी माळ केली आणि आता ध्यानामध्ये भगवंताची पूजा करतोय, त्याला माळ घालायला लागलो, पण म्हणाले माळच इतकी लहान झाली की त्याच्या डोक्यातून माळ जाईना. मग तो समोरचा माणूस म्हणाला, अहो असं कशाला करता, तुम्ही त्याचा मुकुट काढा डोक्यावरचा देवाच्या, त्याला माळ घाला आणि मग मुकुट घाला, म्हणजे त्याच्या गळ्यात माळ जाईल. मले मनाचे इथे काय दुष्काळ. अहो म्हणाले कल्पनाच करायची आहे ना की मूर्ती प्रकट झाली आहे, मी त्याच्याकरता माळ केली आहे. मग जे आखुडं कल्पिली माळ, मग कल्पनाच करायची तर मोठीच माळ कल्पना करा त्याच्या डोक्यातून जाईल अशी. सांगते ऐकते केवळ मूर्ख जाणारे. सांगणाराही मूर्ख आहे आणि ऐकणारा त्याहून मूर्ख आहे. म्हणाले प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती. म्हणाले याला माळ बनवायला काय आळस आला होता का? छोटीशी माळ बनवायला काही कष्ट करावे, कारण ती मानसिक पूजेतली माळ आहे, त्यात काय कष्ट आहेत त्याला.
दोरे फुले गुंफावी न लगती, काय दोऱ्यात काही फुलं ओवावी लागत नाहीत. कल्पनेची माळ थिटी करीती काय निमित्ते, कल्पनेनीच माळ करायची तर कोणत्या कारणाने ती लांडी करतात, कोणत्या कारणाने ती एवढी छोटीशी करतात, आखूड करतात, काय कारण आहे? म्हणजे म्हणाले बुद्धी विण प्राणी सकळ, ते अवघेची बाष्कळ. हे काही शहाणपणाचं लक्षण नाहीये म्हणाले, हे सगळे बाष्कळ म्हणजे फुकट आहे. तया मूर्खासी खळखळ कोणे करावी, अशा मूर्खाला कोणी शिकवावं? शिकवण्याच्या भानगडीत खटपटच करू नये म्हणाले. जेणे जैसा परमार्थ केला, तैसाच पृथ्वीवरील दंडकच चालिला. आता काय होतं, एखादा मनुष्य आहे तो जसा परमार्थ मार्ग, जसा आता आपण पाहिलं की नर्मदा परिक्रमा, की परिक्रमा केल्यानंतर एखादा मनुष्य आहे, एकदा केली, दोनदा केली, तीनदा केली, त्या कुंट्यांनी केली, सारखी परिक्रमा केली की आपण तो काय माणूस आहे, काय त्या माणसाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, नर्मदा मैयाची कृपा आहे, इतकी वर्ष तो मनुष्य करतो आहे की मग त्याचं ते सगळं प्रभाव बघून माणसं त्याच्या मागे लागतात, त्याला शिष्य मिळतात. म्हणजे ते म्हणतात की आता बघा, तुम्ही जेव्हा नर्मदा परिक्रमेला जाल तेव्हा आम्ही तुमच्या बरोबर येणार. आता त्यांनी एवढ्या कष्टाने केलेली परिक्रमा आहे, असे किती शिष्य मिळणार, असे किती त्यांच्यासारखे चिकाटीने करणारे. पण एक संप्रदाय निर्माण होतो की लगेच मग ते कसे जातात, ते काय खातात, ते काय पितात, ते कुठे उतरतात, ते कसे बोलतात, ते काय, त्यांची सगळी लकब काय, ढब काय, सगळं सगळं माणूस ते बघायला लागतो. आणि मग 4, 2, 5 समर्थ म्हणतात, त्याच्यामागे 7 5चा बळावला स्वाभिमान. आता त्यांनी ती एकदा परिक्रमा केली की त्याचा एक नियम, तो म्हणतोय बघा, दरवर्षी मी या दिवशी इथून निघतो आणि मी ती परिक्रमा करून असं मी परत येतो. तुम्हाला यायचंय का माझ्या बरोबर, तर त्या दिवशी तुम्ही चला, मी जातोच, माझ्याबरोबर तुम्ही याल. की असं एकदा गेला, दोनदा गेला, तीनदा गेला, नाही तर एकदा जाऊन आला, मग आपल्याला होत नाही. बघितलं किती माणूस ग्रेट आहे, त्याला कसं करता येतं, त्याच्या अंगात सामर्थ्य किती आहे हे जाणून म्हणतो, नाही रे बाबा, तुम्हाला नमस्कार, आमची एकदाच परिक्रमा काही होऊ शकली नाही, आता आमचं अवघड आहे सगळं, असं म्हणून तो त्या ठिकाणी त्याला स्वीकारतो. समर्थ इथे म्हणतात की हा एका वर्णाने काही एक साधन करतो, तर त्याचं जे साधन आहे ते साधनच काय होतं म्हणाले, त्याची परंपरा बनते. म्हणजे तो नेटाने, आता कुणी म्हटलं, अहो की इतकी वर्ष तुम्ही जाताय वारीला, किती वर्ष झाली? माणूस सांगतो 35 वर्ष मी वारीला जातो. मग कसे जाता, कुठून जाता, काय करता? की झाली, त्यांनी त्याच्या ठिकाणी ती परंपरा केली आणि मग वारीमध्ये तो जोडला गेला, वारीशी तो जोडला जातो आणि मग तो सांगतो की हे बघा, आता आम्ही असं असं जातो, माझी वारीला जायची ही पद्धत आहे. बरं, मग तुमच्यावर आम्ही येतो. की जे 4 येतात ते त्याच्याच सारखं जातात. समजा तो फोटो घेऊन जात असेल, समजा तो हरिपाठ रोज म्हणत असेल, किंवा समजा तो विष्णू सहस्रनामाचा पाठ करत असेल, समजा तो 1 वेळा फलाहार करत असेल, 1 वेळा जेवत असेल आणि वारी करत असेल, बघा येते असं करतात, आपण असंच करू. तर समर्थांचं म्हणणं असं आहे की एक छोटासा माणूस, एक छोटंसं साधन त्याला झेपेल ते तो करतो आणि त्याचा नेम चालवतो आणि त्याचा नेम पाहून त्याच्या मागे 5-7 लोक त्याचे शिष्य म्हणून लागतात इथे. तैसाच पृथ्वीवरील दंडक चालिला, 7 5चा बळावला. बळावला म्हणजे त्याला अनुयायी मिळतात, एक 5-7 अनुयायी मिळतात आणि झालं, ते आपल्या परंपरेचा अभिमान धरून बस, नाही आम्ही असंच करतो, नाही आमचं असंच आहे. प्रत्यय वीण स्वाभिमान, ते म्हणतात प्रत्यय अनुभव काहीच येत नाही, ध्यानाचा अनुभव नाही, फक्त केवळ कल्पना आहे. रोगी मारिले झाकून, तेथे अवघाची अनुमान ज्ञान कैचे. म्हणजे या सगळ्या कल्पना आहेत, अनुमान म्हणजे यांचे तर्क आहेत, हे यांनी तर्क केलेत, ध्यानाच्या ठिकाणी पण तर्क केलेत. आपल्या साधनेची म्हणजे साधना, थोडक्यात आपली साधना ही एका विशिष्ट तर्काने त्यांनी चालवली आहे. त्याप्रमाणे म्हणाले त्यांचा जो प्रत्यय वीण, पण अनुभव काही नाही आहे. रोगी मारिले झाकून, म्हणजे म्हणाले एखादा वैद्य आहे, त्या वैद्याला काय झालंय ते काही कळत नाही, पण तो आपलं झाकून ठेवतो, मला कळलं नाही, ठीक आहे, बरं होतील, हळूहळू सुधारणार आहे, जरा वेळ लागेल पण सुधारतील कसा, तो बिचारा गेला मरून तिकडे. म्हणाले प्रत्येक गोष्ट आपलं अज्ञान झाकून ठेवून
या रोग्याला मारून टाकतो म्हणाले तो वैद्य. तेथे अवघाची अनुमान, सगळीच कल्पना आहे. म्हणजे व्यवहारात जसं हे खरं का खोटं, म्हणजे वैद्याला जेव्हा वास्तवाला भिडता येत नाही तेव्हा तो रोग्यावर प्रयोग करत राहतो. आणि ते प्रयोग करता करता एके दिवशी तो रोगी बिचारा दगा फटका होऊन जातो, दगावतो. तर तसं ते म्हणतात, तेथे अवघाचे अनुमान ज्ञान कैचे, हे कसल्या ध्यानाचे खेळ करत बसतात म्हणाले. पुस्तकं काढतात, पुस्तकांमधनं लिहितात, आमचं हे ध्यान आहे, आमचं ते ध्यान आहे, आमच्या ध्यानाची ही अशी म्हणाले अनेक ठिकाणी सांगत बसतात. पण तिथे ज्ञानाचा लवलेशही नसतो. हे सगळं बरोबरच आहे, हे सगळं भंपक आहे. म्हणून ते सांगतात बंधुगिरी आहे. सर्व स्वाभिमान सांडावा, म्हणजे ह्या सगळ्या महंतांना मारलेला फटका आहे की माझी परंपरा, मी लोकांना ही पद्धत शिकवतो, लोकांनी माझ्या पद्धतीने चालावं असं कोणी म्हणू नये. जी परंपरा आहे ती आपल्याला पुढे चालवायची आहे. सर्व स्वाभिमान सांडावा, प्रत्यये विवेक मांडावा, अनुभव घ्यावा आणि अनुभवाने काय योग्य आहे काय अयोग्य आहे ते मांडावं. माया पूर्व पक्ष खंडावा, विवेक बळे, आणि आपल्या स्वतःच्या विवेकाने ही जी माया आहे, माया म्हणजे कल्पना, ही कल्पना जिला अस्तित्व नाही ना, कल्पनेला कुठे अस्तित्व आहे, त्या मायेचं खंडन करा. त्या मायेचं खंडन करून त्याचा पूर्वपक्ष खंडन करा. पूर्वपक्ष म्हणजे माया हा पूर्वपक्ष, आणि उत्तर पक्ष कोणता, अंतरात्मा. आणि अंतरात्मा कशा करता, तर त्याच्या अखंड ध्याना करता. म्हणजे हे सगळं असं आहे, पूर्वपक्षाचं खंडन करून अंतरात्म्याचं स्मरण करून अखंड ध्यान ही जी साधना आहे ती आम्ही करावी. म्हणून समर्थ सांगतात की ध्यानाची साधना करायची तर याचा विचार करा, कल्पना सोडून द्या. इथे इति दासबोधे गुरु शिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा समास संपला.